श्री स्वामी समर्थ. जीवन कठीण, अनिश्चितता आणि अडचणींनी भरलेले असू शकतो. मी तुमच्यासाठी येथे आहे, परंतु या सर्वांमध्ये तुझ्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून मला तुझी जाणीव आहे. मी तुम्हाला खूप दूर आणि अगम्य वाटू शकतो, तरीही ते सत्यापासून दूर असू शकत नाही. प्रत्येक वेळी मी नक्की ऐकतो, मार्गदर्शन करतो आणि आराम देतो. अशा प्रकारे माझ्यासाठी मन मोकळे आहे. माझे मूल माझ्या स्नेहाचे स्वागत करते आणि माझी उपस्थिती स्वीकारते. गोंधळाच्या काळात एकत्रितपणे आपण कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो आणि सांत्वन मिळवू शकतो. जो भक्त शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहील, त्याच्या कुटुंबावर येणारे कोणतेही संकट देव पळवून लावेल. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येतो. मी सर्व ठीक करणार आहे. देव लवकरच तुम्हाला जे पाहिजे आहे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल, तो मार्गावर आहे. ज्या खोलीत तुमचे पाय अजूनही गेलेले नाहीत, त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर होय कमेंट करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा, आशा या सर्व फार लवकर पूर्ण होत आहेत. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे, ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. तुम्हाला देखील देवाच्या शक्तीची गरज असल्यास, होय देवा मला तुझ्या शक्तीची गरज आहे टाईप करा आणि आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. पुण्यवंत व्हाल. जे हवे ते मागा आणि मग शरण जा. विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी वितरित करा. विश्वास ठेवा की तुम्ही संरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुम्हाला फक्त तुमची तयारी मिळवण्यासाठी ध्यान करत राहायचे आहे. लवकरच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे, पण नामस्मरण करणं सोडू नकोस. इतरांचा वाईट विचार करू नकोस. देव म्हणतो, तुमच्या आयुष्यातील कचरा संपला आहे. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. सकारात्मक बदल बरे होणार आहेत. तुमच्या सर्वात महत्त्वाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाणार आहे. नक्कीच तुझी प्रार्थना पूर्ण होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवेश करत आहात. घाबरू नका, तुमची स्वप्ने पूर्ण होतील. तुमचे आशीर्वाद वाढतील. स्वामी भक्तांनो, तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतील. ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. देव तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल. दावा करण्यासाठी आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. कोणताही योगायोग नाही. तुमचे जीवन बदलणार आहे. मोठे मोठे आशीर्वाद जवळ आहेत. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार असेल. देवाला सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ नका. या दिवसासाठी देवाला धन्यवाद द्या. तुमचे जीवन बदलू शकेल अशा व्यक्तीच्या कानात देव तुमचे नाव ढकलत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे. कामं होत नाहीत म्हणून देवाचं नामस्मरण करणं सोडून द्यावं असं नाही. विश्वास ठेव, जे आत्ता घडत आहे त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत. स्वामी समर्थ माऊलींवर विश्वास असेल तर स्वामी आई अशक्य आहे ते शक्य करा. मला याची गरज आहे
टाईप करा. देवदूत तुम्हाला समक्रमण आणि दैवी वेळेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या आत्म्याला विकसित होण्यासाठी एक ऑर्डर म्हणून घडत आहे. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत रहा, माझे जीवन महान आहे. माझ्यासाठी सर्व काही घडत आहे. मी सध्या अनुभवत असलेल्या सर्व गोष्टी माझ्या आयुष्याच्या पुढील स्तरावर घेऊन जात आहेत. मी वाढत आहे. मी बरे होत आहे. मी काही चमत्कार आणि अनपेक्षित आशीर्वादांवर विश्वास ठेवत आहे आणि ठेवणार आहे. भगवंत माझ्या सोबत आहे. देव म्हणतो, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवून मेहनत करायची आहे. मी तुमच्या मार्गावर योग्य लोकांना पाठवीन. मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव ते दरवाजे उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. पुढील 7 दिवस कमालीचे असतील. तुम्ही आनंद, प्रेम, सुसंवादाने भरलेल्या हंगामात प्रवेश करत आहात. तुमच्या व्यावसायिक जीवनात, आध्यात्मिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणांची अपेक्षा करा. आपण आपला आत्मा, कुटुंब, वास्तविक प्रेम, आर्थिक विपुलता आकर्षित करत आहात. प्रामाणिक संबंध, चांगले आरोग्य, परिपूर्ण बिल आणि उपचार हे सर्व बदलणार आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येतो. मी सर्व ठीक करणार आहे. देव आज तुला म्हणतोय, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादांची अपेक्षा करा. ही पुढील 6 मिनिटे महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेलं वाटू देत, तुम्ही किती रडला आहात हे मला ठाऊक आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहिती आहे. तू निराश आहेस हे मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू देत. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. तू खूप प्रयत्न केले आहेस. तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद तुला मिळणार आहे. होय, देवाचा हा पवित्र संदेश तुझ्यासाठीच आहे. घाबरू नकोस, फक्त शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझेही सोन्याचे दिवस चालू होतील. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहितीच नसते. पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. आपण कोण आहोत याची तो आपल्याला आठवण करू देऊ शकतो, जेणेकरून आपण नेमके कुठे जात आहोत याची आपल्याला खात्री नसली तरीही आपण प्रवासात कोण आहोत हे आपल्याला कळेल आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होते. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचं नाही. हे ठीक आहे कारण देव नेहमी आपल्यासोबत असतो. चांगले आणि वाईट वेळ सारख्याच असतात आणि तो आपल्याला कधीही एकटे सोडत नाही. जरी सभोवतालच्या गोष्टी तुटल्यासारख्या वाटत असतानाही आपण सर्वांशी दयाळू आणि चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण परमेश्वराला असे भक्त प्रिय असतात. आपण इतरांनाही क्षमा केली पाहिजे, कारण देवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे आणि आपल्याला शुद्ध केले आहे. काही जण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. ते चुकीच्या ज्ञानाच्या झाडाचे फळं खातात, ज्यामुळे ते आता देवापेक्षा शहाणे झाले आहेत. त्यांना माहीत होते की जगात वाईट अस्तित्व आहे,
परंतु तरीही त्यांनी एकमेकांसमोर नग्नता लपवून ते इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाईट गोष्टी जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा नव्हती. त्यांनी त्याच्यावर प्रेम करणारे आणि एकमेकांची काळजी घेणारे चांगले लोक असावेत अशी त्याची इच्छा होती. जग संकटात आहे ते केवळ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व वाईट गोष्टींमुळे नाही, तर जग संकटात आहे कारण लोकांना काय चालले आहे हे समजत नाही. देव म्हणतो, जर तू हे शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या भाग्यात एका रात्रीत चमत्कार होईल. मी तुम्हाला स्वतःमध्ये पूर्णपणे विलीन करण्यासाठी नियुक्त करतो आणि त्यामध्ये काय उलगडणार आहे ते मी तुमच्यासाठी नियत केलेले असाधारण आशीर्वाद उघडण्याची गुरुकिल्ली आहे. क्षण गमावू देऊ नका, कारण तुमच्या दैवी भेटवस्तूंचा मार्ग या संदेशातच आहे. तू एकटा नाहीस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वाईट गोष्टींशी झगडणारा तू एकटाच नाहीस. तुमचे आई वडील, आजी आजोबा या गोष्टींशी झगडले आहेत. तुमचे मित्र, कुटुंबातील सदस्यांनी या गोष्टींशी संघर्ष केला आहे. देवाला तुमचा सर्वात चांगला मित्र, जीवनात तुमचा जोडीदार व्हायचे आहे. देव तुमचा आनंद, शक्ती बनू इच्छितो, जो तुम्हाला तुमची भीती आणि अडथळ्यांवर मात करण्यास मदत करेल. तुम्हाला देखील देवाच्या कृपेची गरज असेल तर टाईप करा, होय भगवंता, मला तुमच्या कृपेची गरज आहे. देवदूत तुमच्यासाठी काम करत आहेत. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती आता पूर्ण होईल. हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न करू नका, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल. माझ्या प्रिय बाळा, तुला वाटत असेल की लोक पैसे कमावण्यासाठी हे व्हिडिओ करतात किंवा हा ऑनलाईन तुझ्यासमोर आलेला खोटा संदेश आहे. देवावर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ तू इथेच दुर्लक्ष करू शकतोस. पण एक माझे वचन आहे, तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहिला तर तुझ्या जीवनात होणारा परिणाम खूप चांगला असेल. देव आज तुला सांगत आहे, पुढील 8 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकते. कृपया शेवटपर्यंत ऐकत रहा. येणाऱ्या शनिवारच्या रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. हा उपचार, बदल आणि आश्चर्यकारक चमत्कारांचा काळ असेल. तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. देव तुम्हाला अशा चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. माझ्या प्रिय बाळा, देव तुझ्या हृदयाचे दार ठोठावत आहे. त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या. तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार व्हाल. स्वतःला देवासमोर उघडा. तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल. हे चमत्कार, होय, हे देवाचे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील. तुमच्या कुटुंबात होणारी भांडणे थांबवतील. तुटलेली नाती सुधारतील आणि तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतील. तुम्हाला कधी दुखापत होते हे देव जाणतो. तुमच्या प्रार्थना ऐकतो. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला येईल. तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात, जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल. देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, स्वामी, मला तुमच्या चमत्काराची गरज आहे, टाईप करा. देव म्हणतो, देवाचे सामर्थ्य फक्त पैशावर नाही, तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला स्पर्श करू शकतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो, मी तुमचा मोठा पाठीराखा आहे. जेव्हा जीवनातील वादळे
तुम्हाला वेठीस धरतील, तेव्हा मी तुझा आश्रय होईन, तुला हानीपासून वाचवीन. प्रिय मुला, प्रगती आणि सुधारणेच्या वेळेसाठी सज्ज व्हा, जिथे तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत महान विजय मिळवाल. देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि तुम्हाला उंचावू इच्छितो. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितो. तुमच्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात, कारण देव तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल, तेव्हा तुम्हाला शक्ती आणि समर्थन देण्यासाठी देव तयार आहे. देव आपल्याला खात्री देतो की आपल्याला जीवनात त्वरित परिवर्तन करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. जर आपण त्याला प्रार्थना केली, त्याची मदत मागितली, मार्गदर्शन मागितले, तर तो आपल्याला प्रेमळ आधार देतो. देव म्हणतो, नेहमी लक्षात ठेवा, देव नेहमी आपल्या बाजूने असतो, कधीही आपल्या विरोधात नसतो आणि तो आपल्या बरोबर असतो. परमेश्वर तुमच्यासाठी तुमच्या लढाया लढेल, खंबीर बनवेल आणि त्याच्या चांगुलपणाचे तुम्ही साक्षीदार व्हाल. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ आपल्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. पुढील 3.5 मिनिटे हे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुमच्या प्रार्थनेत देवाला तुमच्या घरी येण्यास सांगा. तुमच्या चिंता, त्रास कमी करा आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करा. लक्षात ठेवा, देव तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा मोठा आणि अधिक सामर्थ्यवान आहे. तो तुमची काळजी, तुमच्या वेदना आणि भीतीपेक्षा मोठा आहे. आज देवाला तुमच्या अपेक्षा ओलांडायच्या आहेत. तुम्ही तुमच्या नोकरीतून जे काही कमावता त्या पलीकडे तो तुम्हाला आशीर्वाद देईल. अनपेक्षित तरतुदींनी तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टी कायमच्या बदलून जातील. असाधारण कार्यक्रमांच्या हंगामासाठी सज्ज व्हा. हा काळ चमत्कारांनी भरलेला आहे, जिथे विजय एकमेकांच्या मागे जातील, अडथळे दूर होतील आणि यश तुमच्या सर्व गोष्टींसोबत असेल. चिंता करत रडत बसू नका. मी देव आहे, तुमचे जीवन बदलण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे. मी तुमच्या दुःखांच्या आनंदात आणि तुमच्या अपयशाचे पुनरागमनात रूपांतर करीन. भगवान म्हणतात, येत्या नवीन महिन्यात मी तुमच्यासाठी आणखी मोठे आशीर्वाद, सुधारित आर्थिक आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. माझी इच्छा आहे की तुम्हाला अमर्याद संपत्ती, उत्तम आरोग्य, तुमच्या सर्वात स्वप्नांच्या पलीकडे समृद्धी मिळावी. मी फक्त एवढीच विनंती करतो की तुम्ही तुमचा विश्वास धरून राहा. कृतज्ञ अंतकरणाने माझे आशीर्वाद घ्या. जेव्हा तुम्ही विपुलता आणि समृद्धीसाठी प्रयत्न करता, तेव्हा कृतज्ञतेचे महत्त्व लक्षात ठेवा. तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांसाठी आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांबद्दल कृतज्ञ राहा. तुलाही परमेश्वराची साथ हवी असेल तर टाईप करा, स्वामी मला तुमची साथ कायम हवी आहे. स्वामी, मला माझ्या आयुष्यात तुमची गरज आहे. या क्षणी दत्तगुरू तुझ्याशी संवाद साधत आहेत. दत्तगुरूंनी तुला जगभरात पसरलेल्या अनेक लोकांमधून गुपित संदेश सांगण्यास निवडले आहे, जो तुझं भाग्य बदलून टाकेल. या क्षणापासून मी तुम्हाला असंख्य आशीर्वाद, यश आणि चमत्कारांचा वर्षाव करणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. होय, दत्तगुरू तुला हे सांगत आहेत. तुमच्या वेदनांचे शक्तीमध्ये आणि तुमच्या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी मी आलो आहे. येत्या 3 तासात तुझ्या जीवनात खूप मोठा परिणाम होत असताना तुला दिसेल. पुढील 5 मिनिटे हा गुपित संदेश ऐकत राहा. जेव्हा सर्व काही हरवलेले दिसते, तेव्हा मी तुझा प्रकाश होईन. संकटाच्या क्षणी मी तुझा सांत्वन करणारा होईन. मी तुम्हाला
आणि तुमच्या प्रियजनांना आरोग्य आणि उपचार देईन आणि तुम्हाला भरपूर शांती आणि सुरक्षा देईन. बाह्य घटकांना दोष देणे टाळा, नकारात्मक विचारांविरुद्ध लढा आणि संकटांना तोंड देताना संयम ठेवा. तुम्ही माझ्यासोबत थोडा धीर धरला पाहिजे, कारण काहीही असो, देव अस्तित्वात आहे हे सत्य आपण धरून ठेवले पाहिजे. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. ब्रह्मांडात घडणारी प्रत्येक गोष्ट कितीही विशाल असली तरीही ती पाहिजे तेव्हाच घडत असते. दत्तगुरू सांगतात, धैर्य ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि वारंवार प्रार्थना करत राहा. माझ्याशिवाय तुला कोणीही वाचवू शकत नाही. या क्षणापर्यंत देव तुम्हाला सांगण्यासाठी बोलवत आहे की तुम्ही यश मिळवण्याच्या टप्प्यावर आला आहात. तुमची शक्ती धरून ठेवा. मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा. मला वारंवार प्रार्थना करत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. भगवंता, आम्हाला आठवण करून द्या की प्रभूंचा आनंद ही आमची शक्ती, आमची शांती आणि आम्हाला समजत नसतानाही आमची आशा आहे. देवा, मी हे ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो की मी त्यांच्या दिवसाबद्दल कृपा करतो. मी प्रार्थना करते की तुम्ही त्यांच्या प्रार्थनांची उत्तरे लवकरात लवकर द्या. त्यांच्यासाठी नवीन दरवाजे उघडा. त्यांचे शरीर बरे करा. देव म्हणतो, माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक आश्चर्यकारक योजना आहे, जी समृद्धी, उपचार आणि तुम्हाला येत असलेल्या कोणत्याही तणाव किंवा अडचणींपासून मुक्त करण्यासाठी बनवली गेलेली आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता का? तुमचा देखील दत्त महाराजांवर विश्वास असेल तर होय टाईप करा. भगवंत म्हणतात, सर्व शक्तिमान देव म्हणून मी तुमचे अस्तित्व टिकवून ठेवतो आणि दररोज तुमच्या गरजा पुरवतो. कृतज्ञता अधिक आशीर्वादांसाठी दार उघडते, म्हणून तुमचे आशीर्वाद मोजा आणि तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञ राहा. आता शांतपणे ऐक. जर तुला तुझे जीवन कायमचे बदलायचे आहे, भयंकर संकटांपासून कुटुंबाचे रक्षण करायचे आहे, तर शेवटपर्यंत ही पॉवरफुल, शक्तिशाली प्रार्थना ऐकत राहा. ही प्रार्थना 1001% तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. शांतपणे बोला, टाईप करा किंवा मग ऐकत रहा. प्रिय परमेश्वरा, मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण काहीही करू शकत नाही असे काहीच नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक पर्वत आपल्या काळजीत सोडले आहे. माझ्या सर्व लढाया लढण्यासाठी मला ताकद द्या. मी करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मला विजयी बनवा. तुझा देखील तुझ्या परमेश्वरावर विश्वास असल्यास मी स्वामींचे बाळ टाईप करा आणि आत्ताच ही शक्तिशाली प्रार्थना लाईक करा. हे देवा, मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने या क्षणी रद्द करतो. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करतो आणि देवाला शरण जातो. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. माझा विश्वास आहे की आपण मला ज्या गोष्टीवर मात करू शकत नाही अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करू देणार नाही. मला प्रत्येक परिस्थितीतून जाण्याची शक्ती द्याल.